नक्कीच सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार मात्र झालाय. जर कोणाचा राहिला असेल तर मात्र या आपण व्यासपीठावरती आपल्या मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. अतिक मुकरी यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाते. आपण बंड्या चव्हाण यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी स्वागत करायचंय. बंड्या चव्हाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धन्यवाद. नक्कीच आता मॅच स्टार्ट होती. आपण मायक्रोफोनवरती आता आमंत्रित करू आमचे मस्कर सरांना. पहिला सामना मात्र मैदानावरती लढतोय. एका बाजूला मराठा 11 तर त्याच्या विपक्ष मात्र पाटील 11. नक्कीच अगदी या ठिकाणी आपण बघतोय मनोगत व्यक्त करतील आमचे भूषणजी कडव साहेबांना आपण विनंती करू. मध्येच थांबतो. पत्रकार असलेले आमचे सुपुत्र गावातील संतोष गोतारणे यांचा सत्कार बंटी नालावडे करतील. हॅलो हॅलो. देवनावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीगच्या ह्या 2025व्या वर्षातील उत्कृष्ट आयोजन येथे केलेलं आहे. मी सर्व उपस्थितांच्या वतीने मनोगत व्यक्त करायला उभा आहे. सर्वप्रथम राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. देवनावे आणि ठाणे नावेतील युवकांनी पुढाकार घेऊन आपल्या खेळाचं कसब दाखवण्यासाठी हे आयोजन उत्कृष्टरित्या डे नाईट पद्धतीने केलेलं आहे. प्रथमच या लीगच्या इतिहासातील हे आयोजन आहे डे नाईट पद्धतीचं. मी सर्व खेळाडूंना आमच्या सर्व मान्यवरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण संघभावनेने सांघिकतेने खेळा एवढेच सूचना देतो आणि इथूनच आपण उत्कृष्ट स्तरावर जावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हॅलो हॅलो. नक्कीच नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण बघतोय. पहिला सामना मैदानावरती लढतोय. अगदी आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सुसर्वदा. अगदी गणरायाला आपण साकडं घालू आणि त्याच्यानंतर मात्र आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि स्पर्धेला मात्र सुरुवात होती. पहिल्या चेंडूवरती आला हा चौकार आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा लागल्यात. त्या टोटल 6 धाबा. हॅलो. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी ड्रेसिंग. अगदी स्पर्धा फार अव्वल दर्जाची स्पर्धा आपण बघतोय. ठाणे नावे आणि देवनावे पंचायत प्रीमियर लीग मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचा मी स्वतः हॅरी पिंगले मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. मी या चेंडूवरती गेला अगदी गलीच्या दिशेनं जागा बनवली दिशा मिळाली चेंडूला आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा येत आहेत. त्या टोटल 10. डीजे डीजे थोडं थांबायचं आहे. जर ती इलेक्ट्रिक तार आहे त्या तारला जर चेंडू लागला कॅच पकडली तर फलंदाज आउट राहील याची नोंद घ्यायची आहे. तारेला लागून चौकार गेला तर चौकार देण्यात येईल. तारेला लागून षटकार गेला तर षटकार देण्यात येईल याची नोंद घ्यायची खेळाडूंना. नक्कीच अगदी स्पर्धेचा नियम आहे आपण बघतोय. जर तारेला लागला तर कंटिन्यू मॅच चालू राहील खऱ्या अर्थानं आणि त्याच्यानंतर जर झेल टिपली तर बाद असेल. सर्व खेळाडूंच्या संघ मालकांना आणि खेळाडूंना ही विनंती असेल कलकलीची विनंती आयोजकांकडून. हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती घेतोय निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. मयूर पाटील आपण बघतो गुल्लेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत. सर्व मान्यवरांचं येतोचे स्वागत आणि सत्कार मात्र आपण स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितला. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार. चेंडू सहज फेकून दिला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा दणदणीत षटकार. डीजे
धन्यवाद. सचिन सचिन जाधव गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय पहिलं षटक घेऊन आलाय. अगदी पहिले षटक प्रगती पथावरती धावपलकावरती धावा लागल्यात त्या पाटील 11 टीमच्या. अगदी 16 धाबा मराठा वॉरियर्स आणि पाटील 11 हा संघर्ष मात्र मैदानावरती गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आणि अस्तित्वाची लढाई मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. हॅलो 16 धाबा धावपलकावरती लागल्यात. अगदी साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी आहे. ठाणे नाबे आणि देव नाबे पंचायत प्रीमियर लीग या दोन गावांच्या आणि त्याच्यानंतर आपण बघतोय दहिवली, त्याच्यानंतर तारवाडी मिरगुडवाडी या 5 गावांची खऱ्या अर्थानं ताकद मैदानावरती पाहायला मिळती. चेंडू जातोय थोडासा बाहेर अवांतर दाबेला पडती मिळती. दोन्ही पंचांचं आपण खऱ्या अर्थानं मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. 17 धाबा धावपलकावरती आल्यात. 17 धाबा धावपलकावरती आता कोणाला खतरा होणार हे सांगणं पण आता कठीण होऊन बसला. अशोक वाघमारेनं मात्र चेंडू फेकून दिला. क्षेत्ररक्षकानं मात्र प्रयत्न शेवटपर्यंत केला होता, पण नशिबानं साथ मात्र दिली ती फलंदाजाला. चेंडू जातोय तो वाटी श्लोकांच्या डोक्यावरून आलेल्या या 6 धाबा. डीजे हॅलो हॅलो डीजे थांबायचं प्लीज. अंपायर अलर्ट करा ना खेळाडूंना. एक ओव्हर झाल्यानंतर एकत्र यायचं नाही प्लीज. टाइम अलर्ट राहील याची नोंद घ्यायची आहे. पाटील परिवार जो तुमचा गोलंदाज आहे त्याला द्यायचं. जर टाइमच्या वरती गेल्यानंतर एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच सर. खऱ्या अर्थानं आयोजकांकडून सूचना येते की प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं दिले जातील. 5 मिनिटं 6 चेंडूसाठी असतील याची नोंद सर्व खेळाडूंनी आणि कमिटी मेंबर्सना आपण बघतोय ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली. धावपलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 23 धाबा. पहिल्या षटकानं अगदी फार अनामारी झाले मस्कर सर. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर खूप धाबा आहेत. 23 धाबा या मैदानावरती जर पाहायला गेला, या मैदानावरती मी 98 धावा सुद्धा बघितल्यात झाल्यात आणि त्या होतात, त्या कराव्या लागतील. धावपलकावरती धाबा लागल्यात त्या 23. पहिल्या षटकाचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. दुसरं षटक आता प्रगती पथावरती गोलंदाज आकाश वाघमारे. अगदी सचिन जाधवनं मात्र खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. अगदी स्वप्नील पालांडे मात्र मॅचचा आस्वाद घेतात. त्यांना सुद्धा विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. धावपलकावरती 23 धाबा लागल्यात. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. नक्कीच पहिल्या सत्राचा जेव्हा खेळ संपेल तेव्हा दुसऱ्या टीम्सनं मात्र नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये हजेरी लावायची आहे. याची नोंद आपण घ्या. अगदी खऱ्या अर्थाने स्पर्धा मयूर पाहायला गेला तर 2 दिवसाची स्पर्धा आहे, पण मला 3 ते 4 महिन्यापूर्वीच कॉल आला होता प्रतीक नलावडे यांचा या स्पर्धेसाठी. म्हणजे प्रत्येक ठाणे नावे देव नावे प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा असतात तेव्हा त्यांचं माझ्यावरती फार प्रेम आहे. ते मला नेहमी कॉल करतात की स्पर्धा तुला घ्यायची आहे आणि तू घे. केतन बोरले असतील, त्याच्यानंतर आपण बघतो बंड्या चव्हाण असेल. हा चेंडू आपण बघतोय असं वाटलं होतं चेंडू बाहेर जाईल, पण झपकन आतमध्ये हा चेंडू आला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. धावपलकावरती धाबा लागल्यात त्या 23 धाबा. 23 धाबा अंकितजी साखरे आपण बघतोय अगदी व्यासपीठावरती पाहायला मिळत नाहीत, पण उद्या नक्की येतील व्यासपीठावरती. मगाशीच मी विचारलं तेव्हा प्रतीकजी नलावडे आम्हाला सांगितलं की मुंबईला गेलेत ते. या चेंडूवरती मात्र मोठा प्रयत्न केला आणि पहिला हादरा बसलाय. तो टीम मराठा वॉरियर्स संघाला पहिला मोठा मासा घालायला लागलाय. अशोक वाघमारे नावाचं वादळ मात्र मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. धन्यवाद. अगदी बघा तुम्ही बैलगाडा शर्यतीचा जेव्हा गाणं लावला तेव्हा स्वप्नील पालांडे व्यासपीठावरती आले. म्हणजे क्रिकेटपेक्षा ते शर्यतीला जास्त खऱ्या अर्थानं
हे देतात, योगदान देतात. कारण प्रत्येक अड्ड्यावरती आपल्याला स्वप्नील पालांडे पाहायला मिळतील. कुठेही असू द्या, शर्यती मोहला असू द्या, पनवेलला असू द्या, त्याच्यानंतर साताऱ्याला असू द्या, स्वप्नील पालांडेची हजेरी असते. त्यांना शुभेच्छा असतील आमच्याकडून. धावपलकावरती धाबा लागल्यात, त्या टोटल 23 धाबा. एक बाद 23, एक चांगली अवस्था मात्र मैदानावरती मराठा वॉरियर्स टीमची पाहायला मिळती आहे. कारण 23 धाबा वैभव खाडे या ठिकाणी येतात. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. 23 धाबा धावपलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटक आहे प्रगती पथावरती गोलंदाज आकाशने खऱ्या अर्थानं अगदी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. आणि त्याच्यानंतर मात्र अशोक वाघमारे नावाचा पहिला मासा मात्र घालायला लागलाय. साईप्रीत लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. हा चेंडू दिला फेकून, क्षेत्ररक्षकाने मात्र प्रयत्न केला होता, पंचांचा हात वरती गेला. पंचाने आम्हाला सांगितलं या चेंडूवरती आला तो बिग हिट. ठोक डीजे. हॅलो, धन्यवाद डीजे. अगदी समृद्ध डीजे, चांगला आवाज खऱ्या अर्थात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, अगदी 195 देशांमध्ये पोहोचवण्याचं काम मात्र ते करतात आमचे साईप्रीत लाईव्ह इव्हेंट. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. आदरणीय दीप हरीश पाटील यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय आयोजकांना. नक्कीच बघा आमचे संदेशजी चौधरी किती हुशार आहेत. मॅचला अजून सुरुवात सुद्धा झाली नाही, आयवा साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे ज्या प्रेक्षकांनी जर झेल टिपली सीमारेषेच्या बाहेर तर त्यांच्यासाठी मात्र 500 रुपये असतील. अगदी एटीएम मधून आता आज पहिला दिवस या स्पर्धेचा. डेची स्पर्धा जेव्हा देवनावच्या मैदानावरती झाली होती तेव्हा बक्षींची खैरात काय झाली होती आपण बघितली. अगदी प्रत्येक मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला बक्षीस मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. या चेंडूवरती फटक्यामध्ये दम नव्हता, एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावपलकावरती धाबा येत आहेत त्या 30 धाबा. 30 धाबा धावपलकावरती आल्यात. मयूर पाटील नारपुल गावचे सुपुत्र, त्याच्यानंतर आमचे भाई मस्कर नारपुले गावचे सुपुत्र. अगदी एक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मयूर पाटील आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू फुलटॉस होता, जागा बनवली, दिशा दिली, 2-2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या दिशेने धावतात. हा म्हणता गोलीच्या बेगाने चेंडू गेला, सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार. धन्यवाद. नक्कीच यश पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. यश पाटील धावपलकावरती धाबा लागल्यात त्या 34 धाबा. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. आकाश वाघमारे मात्र आता मार खातोय खऱ्या अर्थानं चौकार षटकाराचा. कारण हाणामारी चालू आहे ती मराठा वॉरियर्स टीमची. मराठा वॉरियर्स आपण बघतोय अगदी त्याचे आम्हाला संघमालक मात्र पाहायला मिळतात. हा चेंडू गेला थोडासा बाहेर, आबांतर दाबेला बढती मिळते. आमचे मनोजजी पाटील असतील, त्याच्यानंतर देवेन भुरके, निलेश कदम, दीपक पाटील, सर्व मान्यवरांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी मनोज पाटील, त्याच्यानंतर देवेनजी भुरके, निलेश कदम आणि दीपक पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. हा चेंडू अगदी आपण बघतोय षटक संपल्याचा निर्माला मात्र पंचांचा आलाय. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. धावपलकावरती धाबा लागल्यात त्या 35 धाबा. दोन मिनिटं. धन्यवाद डीजे. त्याच्यानंतर आपण बघतोय पाटील 11 टीमचे मात्र आमचे संघमालक जयजी पाटील, प्रशांत पाटील आणि त्याच्यानंतर हरेशजी पाटील. सर्व मान्यवरांना आपण विनंती करू की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आदरणीय यश पाटील साहेबांचं देखील स्वागत विनंती करतो आयोजकांना की माईची उपदार शाल प्रेमाचा फुलगुच्छ या स्पर्धेची घोडा आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन यश पाटीलचं देखील स्वागत. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये धाबा कटून काढल्या मराठा वॉरियर्स टीमनं. टोटल 23 धाबा.
त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 धाबा आल्या, म्हणजे टोटल धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा दोन षटकाचा मात्र खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 35 धाबा. अगदी 35 धाबा धावफलकावरती लागल्यात. धावफलकावरती 35 धाबा लागल्यात. दोन षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती चेंडू थोडासा बाहेर गेला. आबंदर धाब्याला मात्र बढती मिळती आणि या स्वेअरच्या मदतीने मात्र एकदा जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं 36 धाबा धावफलकावरती. किशोर पाटील गोलंदाजी मार्क वरती. किशोर पाटील अगदी पार मोडून नाब आहे या खेळाडूचा. आपण बरंचदा बघितलं किशोर पाटीलचा खेळ मैदानामध्ये, पण चेंडू गेला थोडासा बाहेर आणि एक धाव मात्र या चेंडूवरती मिळती. 36 धाबा धावफलकावरती. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय. वांडिश लोंगावरती चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी होता, त्यानं मात्र झेल सोडली. चेंडू निसटला हातातून, जमिनीला दान केला. या चेंडूवरती धावा मिळाल्यात त्या. एकच धाब्या चेंडूवरती मिळते. अगदी नितीन शेठ चौधरी आपण बघतोय पूर्णपणे खबरदारी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. आमचे नितीन शेठ चौधरी. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 37 धाबा. 37 धाबा धावफलकावरती. गोहे चिंचवली गावचे आमचे आकाश पाटील यांचं स्टॉल आहे. खऱ्या अर्थानं बुर्जी पाव आणि चहा त्या ठिकाणी एलपीच्या बाजूला मात्र मिळेल. पण या चेंडूवरती फर्निचर उद्ध्वस्त केलं. दांडी गुल केला या फलंदाजाला. अगदी विचार करण्यास भाग पडले या चेंडूवरती आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. अगदी या स्पर्धेमध्ये आपल्याला स्कूटी पाहायला मिळते. जरी 70,000ची स्पर्धा असली तरी बघा 1.5 ते 2 लाखाची ही स्कूटी आपल्याला पाहायला मिळते. आमचे बंटीजी नलावडे आणि त्याच्यानंतर आमचे श्रीकांत भाऊ खोत यांच्या माध्यमातून. अगदी श्रीकांत खोत आणि बंटीजी नलावडे यांनी पूर्णपणे या स्पर्धेची खऱ्या अर्थानं सडल हाताने मदत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. हा चेंडू अगदी आपण बघितलं झपकान आतमध्ये आला. चेंडू बिसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. मात्र निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 37 धाबा. आदरणीय संगम शिंदे सरांनी विनंती करतो का व्यासपीठ विराजमान व्हायचा. त्यांचा देखील टेच्या पाठीमागे प्लीज. संगम सर या टेच्या पाठीमागे. तुमचे प्लेयर्स वाट बघतात प्लीज. या चेंडूवरती कार्पेट पद्धतीचा फटका. चेंडू मात्र खेळपट्टीवरतीच गारंगत राहिला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं धावफलकावरती धाबा येतात. मयूर पाटील सर आम्हाला सांगतात 38 धाबा धावफलकावरती. 38 धाबा धावफलकावरती आल्या. तर असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये जेव्हा 23 धाबा आल्या मयूर, तेव्हा हाणामारी होईल. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 50 ते 60 धाबा व्हायला हव्या होत्या. आतापर्यंत धाबांचा विचार करायला गेला तर धावफलकावरती धाबा लागल्या तर टोटल 38 धाबा. हा चेंडू, या चेंडूवरती काय खराब कामगिरी या फलंदाजाच्या माध्यमातून आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज केशव वाघमारे मात्र करतोय. या चेंडूवरती मात्र खेळपट्टीवरती हा चेंडू गेला निर्धाव. एक धाव फार मोलाची असते या क्रिकेटमध्ये. अगदी जसं राजकारणामध्ये एक मताला किती महत्व असं. आमचे संदेशजी चौधरी असतील, त्याच्यानंतर आमचे भूषणजी कडब असतील, त्याच्यानंतर बंटीजी नलावडे असतील, सर्व राजकारणी मात्र आपण बघतोय व्यासपीठावरती. समाजकार्य करणारे सुद्धा, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. 38 धाबा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न फसला. प्रयत्न थोडासा अंगीट आला. षटक संपल्याचा निर्माण मात्र पंचांचा आलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. धावफलकावरती धाबा लागल्यात तर टोटल 38 धाबा. डीजे
धन्यवाद डीजे मास्टर. हो. अलर्ट करा पंच प्लीज. धन्यवाद. स्पीडअप घ्या. नितेश पाटील यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था अगदी प्रत्येक मान्यवरासाठी या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था मात्र पाहायला मिळते. आमचे नितेश शेठ चौधरी यांच्या माध्यमातून अगदी पूर्णपणे त्यांनी खोपोलीचा गोड आवाज तुषार धुमाल सर यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. तुषारजी धुमाल या आपण व्यासपीठावरती आत्ताच निघत ते प्रीमियर लीग करून आलेत परलीच्या मैदानावरती. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. 38 धाव पलकावरती लागल्या. संदेश चौधरी बघा किती खुश आहेत आज, कारण आता आयवा कॅच साठी त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक केलंय. एटीएम मधून आता किती मान्यवरांचा किती पैसे कमी होतील या 2 दिवसात हे सांगणं पण आता कठीण आहे, कारण भूषणजी कडव सुद्धा आपण बघतोय आस्वाद घेतात. अगदी नितीन शेठ चौधरी असतील, पण या चेंडूवरती मोठा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू आणि 6 धावांसाठी मात्र ट्रायबेल झाला. या चेंडूवरती आलाय मोठा फटका. बिगेट हॅलो, धन्यवाद. अल्पेश चौधरी साहेबांना सुद्धा विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. निलेश बोरले आपण बघतो, केतन बोरलेचा छोटा बंधू. अगदी प्रत्येक चेंडूवरती अनामारी चालू आहे. अल्पेश शेठ चौधरी आपण बघतोय व्यासपीठावरती येतात, पण अल्पेश शेठ चौधरी साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं. निलेश बोरलेच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. डीजे नक्कीच. धन्यवाद. केतन बोरले यांना विनंती असेल की आपले सदस्य आपण बघतोय देवनवे गावचे आमचे अल्पेश शेठ चौधरी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत मात्र केलं जाईल. केतन बोरले यांच्या शुभ हस्ते. स्पीडअप घ्या पंच. धाव फलकावरती टोटल धावा लागल्यात, त्यात अर्धशतक मात्र पाहायला मिळतोय मराठा वॉरियर्स टीमचं. 50 धाव फलकावरती आल्यात. सनीजी यादव आपण बघतोय व्यासपीठावरती आल्यात, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. फुलटॉस चेंडू निलेश बोरलेला मात्र विचार करण्यास भाग पडले. या चेंडूवरती चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा मात्र खेळ या ठिकाणी संपलाय. 50 धाव फलकावरती लागल्या. सुमित देशमुख गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळते. सनीजी यादव यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू केतनजी बोरले यांच्या शुभ हस्ते साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. काय ईट का जवाब पत्तर साहेब. 2 चेंडूवरती 2 षटकार जसे मारले तसे गोलंदाजाने मात्र त्याच्या मनगडामध्ये ताकद दाखवली सुमित देशमुखला, आणि चेंडू गेलात खेळपट्टीवरती निर्धाव. जसे चेंडू निर्धाव जाणार तसं दडपण मात्र टीम वरती वाढेल, पण आता वाढणार नाही, कारण धावफलकावरती धावा लागल्यात तर 50 धावा. या चेंडूवरती बराचसा मोठा फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडली. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली, आणि केतन बोरले नावाचं बादल मैदानाच्या बाहेर. डीजे निलेश बोरले बाद आहे. धन्यवाद. आकाश वाघमारेनं मात्र या झेल टिपलाय. अगदी निलेश बोरले बाद झाला या चेंडूवरती. खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावा लागल्यात त्या 50 धावा. सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर षटकार मारला तर मात्र स्वप्नील पालांडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू थोडासा खाली राहिला. अगदी पहिल्या सत्राचा मात्र या ठिकाणी आता खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 50 धावा, आणि येणारे चेंडू ते शिल्लक 24. 51 धावसंख्येची गरज आहे, पण आपण बघतो 51 धावा कशा होणार आणि या कशा केल्या जातील तोपर्यंत आपण संधी देऊ डीजे ऑपरेटरला.
हॅलो. नक्कीच आपण दोन्ही टीमच्या कर्णधारांना आता आपण विनंती करू टॉस करण्यासाठी. शिवतीर्थ 11 टीमचा कर्णधार आणि त्याच्यानंतर सरपंच 11 या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण विनंती करू. नक्कीच दिलीप शेठ पाटील आपण बघतोय आमचे उपसरपंच आहेत, त्यांच्या शुभास्ते मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. सरपंच 11 आणि त्याच्या विपक्ष असेल शिवतीर्थ. दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आपण दीपक शेठ पाटील साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभास्ते मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये करायचा आहे. नक्कीच शिवशक्ती टीमचे संघ मालक आमचे किरण शेठ बारसकर साहेबांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. त्याच्यानंतर श्रीकांत शेठ पाटील साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी दोन संघादरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. सरपंच 11 आणि त्याच्या विपक्ष असेल ती शिवतीर्थ. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल आपण बघतोय नयन देशमुख यांनी मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अगदी आपल्या नयन देशमुख या, लाजू नका. अगदी नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. तुमच्या सोबतची टीम आहे सरपंच 11 त्याच्यामध्ये आपण अक्षय पाटीलला पाहतोय, अक्षय शिगवणला पाहतोय. अतिशय चांगला एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. अगदी या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आयोजन खूप सुरेख आहे, असं सुंदर आहे आणि पुढे टीम पण माझ्या समोर चांगली आहे. आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आणि प्लेयरांवर विश्वास दाखवू. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हेलो पाटिल परिवार, मैदान के अंदर छाना होगा आपको. ये मुकाबला जारी रहेगा. 51 का कर रहा होगा पीछा. ये कैसा पीछा किया जाएगा ये आने वाला वक्त बताएगा. ये मुकाबला जारी रहना चाहिए. जो आरंभिक बल्लेबाज भेजो मैदान के अंदर प्लीज. स्पीड अप होना चाहिए. निकलिए. कमेटी जो डिसीजन लेगा आपको अंमलबजावनी करना पड़ेगा. यहाँ पर दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर. ये मुकाबला जारी रहेगा. आने वाली गेंदें बची होगी. 24 और 51 का करना होगा पीछा. हेलो 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 हेलो. चलिए स्पीड अप होना चाहिए मुकाबले के अंदर. शिवशक्ती संगमाला आपण पाहिला. किरण शेठ पारसकर या साहेबांचं देखील स्वागत होईल आपण पाहतोय. साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय. माहिती उपदार शाल, प्रेमाचं फुलगुच्छ या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. नक्कीच पाहुण्यांचं स्वागत झालं पाहिजे. मयूर पाहुण्यांकडे लक्ष पहिलं दिलं पाहिजे. अरुण वाघमारे और उसके साथ जोड़ीदार होगा सचिन यादव. दो आरंभिक बल्लेबाज. 51 का पीछा किस तरफ का होगा ये मैदान के अंदर ये देखना पड़ेगा. अंपायर ग्रीन सिग्नल. पहली गेंद केशव. केशव के हाथ में गेंद. मुकाबला जारी रहना चाहिए. अंपायर स्पीड अप होना चाहिए. मुकाबले अंदर रुकावट नहीं आनी चाहिए. ये मुकाबला अच्छा बनेगा और बनाना पड़ेगा.
ये गेंद हेलीकॉप्टर लुक दिया, हवाई सफर है, सफर तो बढ़िया है लेकिन खिलाड़ी उसके पर जाएंगे तब तक मिलेंगे 2 रन। हाथों में गेंद आई थी लेकिन वक्त का गुजारा किया था, पहले से स्टार्ट लेते तो शायद यहाँ पर कैच को लपक लेते। 2 रन आसान के साथ पूरा किया, 2 रन से खाता खोला बल्लेबाज सचिन यादव। सचिन यादव भाई अच्छा खिलाड़ी है, ऊंचे कद के खिलाड़ी है, मुकाबला जानते। ये देखिए ये गेंद गई लपक जपते विकेट के ऊपर गया सरों में। डॉट गेंद की भी समाप्ति, पहली गेंद के ऊपर आए थे 2, दूसरी गेंद के ऊपर डॉट। एक कमर का पीछा करना था, ये मुकाबला अच्छी तरह से मोड़ना चाहिए। कलाई का उपयोग था, गेंदबाज वुडलैंड स्पॉट की ऊपर गेंद टेक ऑफ की और सीधा विकेट के ऊपर गया सरों में। पहली गेंद के ऊपर 2 रन तो जरूर आए थे, दूसरी गेंद डॉट। ये देखिए हवाई सफर है, सफर अच्छा नहीं, खिलाड़ी वहां पर नीचे और मिलता हुआ पहला झटका। यहाँ पर सचिन यादव मैदान के बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। ये क्रिकेट खेल है, ये जानना परखना कूदना उसके ऊपर अटैक करना, ये होता है क्रिकेट। हर गेंद छक्के के लिए नहीं होती, एक आध गेंद के ऊपर देखना पड़ता है। चारों पर को कूदो उसके बाद गेंद का सवाल करो। पहली गेंद 2 रन तो आए थे, दूसरी गेंद के ऊपर डॉट और तीसरी गेंद के ऊपर विकेट। एक अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा केशव, केशव के हाथ में गेंदे। पहला विकेट चलता बना दिया पाटिल 11 और वो फील्डिंग करी है मराठा वॉरियर्स टीम मैदान के अंदर। अच्छा कारनामा केशव के ऊपर से हो रहा है मैदान के अंदर। न्यू बैटर किशोर पाटिल, किशोर पाटिल ये उड़ाया जरूर है लेकिन हवाई सफर अच्छा नहीं है, खिलाड़ी वहां पर था लेकिन कैच हुआ ड्रॉप, उसके बाद मिलेंगे 2 रन। ये कैच महंगा हो सकता है, मैं कहूंगा मयूर पाटिल ये मुकाबले को बना सकता है। किशोर पाटिल को जुदा मिला है, मैं कहूंगा ये पाटिल ओनर से ये छोड़ेंगे नहीं मुकाबला। ये क्रिकेट है, क्रिकेट गिर तरफ रंग बदल जाता है। बारी बारी सबकी बारी, कल तुम्हारी तो आज हमारी। क्रिकेट हवेंड मैं कहूंगा ये गेंद टप्पा पड़ने के बाद स्पिन हुई थी, अंपायर के ऊपर अपील किया और बल्लेबाज के बरगंत बैट लगा और विकेट के ऊपर में और एक झटका मिला। मैं कहूंगा पाटिल 11 को लगाओ डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। मयूर पाटिल ओरियंस क्यों झुंझ रहे मालूम है कि इस मैच को जीतने के लिए? इलेक्ट्रिक बाइक के सीरीज के लिए, यह भी भूलना नहीं चाहिए। और 2 साइकिल गेंदबाज के नाम और बल्लेबाज के नाम हो जाएगी, लेकिन आखिरी वक्त पर कल का दिन अच्छा जाएगा। आज का दिन भी अच्छा जा रहा है। पहले दिन का मुकाबला, ये गेंद घुमा के खेलना चाहते थे, अंपायर सिग्नल से फाइनल सिग्नल वाइड का इशारा आया, 1 रन से बढ़ोतरी मिली। यहाँ पर स्कोर का लेवल 5 रन। पहली और प्रोग्रेस पर है, केशव के हाथ में गेंद, केशव वाघमारे। ये शॉट अच्छा नहीं था, जाना पर को कूदा, उसके बाद सवाल करो और एक झटका मिला। मैं कहूंगा पाटिल और यस संकट की घड़ी में खड़ी, लगाओ डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। आदरणीय ओनर आपण पाहिलं निलेश कदम साहेबांचा देखील
स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय नितेश चौधरी यांना विनंती करतोय की दादांचं स्वागत करायचं आहे. माईक उतारशाल प्रेमाचा फुलगुच्छ देऊन या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन दादांचं तिकडे स्वागत होणच आपण पाहिलं टीमचे. मयूर इस ओवर की मैं बात करूंगा लेकिन 5 रन तो आए तो शायद 3 विकेट भी चटका. केशव वाघमारे ने अच्छी गेंदबाजी की है. वापसी वाला ओवर कहूंगा मैं ये मैदान के अंदर 51 का करना था पीछा. 18 गेंदे और 48 का पीछा करना पड़ेगा. 51 चाहिए था 5 बने थे. 46 रनों की जरूरत. माफ कीजिए 18 गेंदे 46 रनों की जरूरत मैदान के अंदर. लेफ्ट हैंड बल्लेबाज सेकंड बल्लेबाज मैदान के अंदर अरुण. पूरी ओवर 9 सेकंड पे खड़े थे. देखना पड़ा था क्या तो फील किया. 1 रन आसार के साथ पूरा. इक्के दुक्के से चलेंगे तो घर का रास्ता भी नजदीक है. ये होता है क्रिकेट में कहूंगा क्योंकि एक के दुक्के से जाएंगे तो घर का रास्ता नजदीक है. छक्के चौके के ऊपर भरोसा जताना पड़ेगा बल्लेबाज को. अटैक और अटैक करना पड़ेगा मैदान के अंदर. यहाँ पर आने वाली 17 गेंदे और 45 रनों की जरूरत. ये गेंद टप्पा पड़ने के बाद कारपेट शॉट की तरफ मोड़ा था. 1 रन पूरा किया. अरुण को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक पे लाना जरूरी रहेगा. अटैक करना पड़ेगा. एक एक गेंद का हिसाब रखना पड़ेगा. गेंदबाजी अच्छी हो रही है मैं कहूंगा. केशव वाघमारे ने तो अच्छी किया था काम. उसके बाद अशोक वाघमारे के हाथ में गेंद. अरुण स्ट्राइक पर ये उल्टा सी हवाई सबर गेंद जाएगी सी मार के बारे आया. दादा छक्का लगा दीजिए. धन्यवाद डीजे मास्टर. ये फुल टॉस गेंद थी. गेंदबाजी की गलती के ऊपर अच्छा जवाब दिया अरुण वाघमारे. अरुण वाघमारे में पहले का घातक खिलाड़ी है. ये ओपनर मास्टर है. ये फिर से फुल टॉस और इसका जवाब दिया. नतीजा भुगतने के लिए मिला. 1 बाउंस सी मार के बाद ये 4 रन. धन्यवाद डीजे मास्टर. रिव्ह्यू नाहीये. जे पंच डिसिजन असेल ते फायनल डिसिजन असेल त्याची नोंद घ्यायची. पंचाने जर ऍक्शन घेतलं रिव्ह्यूचं तर पंचांकडून रिव्ह्यू अलर्ट केला जाईल. नाहीतर फलंदाज किंवा गोलंदाज कडून रिव्ह्यू नसण्याची नोंद घ्यायची. स्पीड अप करा प्लीज. अमित पवार आणि त्यानंतर अक्षय पाटील यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. वैभव सर त्यांचं देखील स्वागत करायचे. ये बुलटा सी क्या बच्चा है. बढ़िया गया पे और गेंद जाएगी सी मार की बार. फैटक षटकार. धन्यवाद जय मास्टर. ये केशव के ऊपर केशव ने अच्छा काम किया था. उसके ऊपर पानी फेरा इस गेंदबाज ने मैं कहूंगा अशोक वाघमारे. 1 छक्का 2 छक्का उसके बाद 6. ये ऐसी होती है गेंदे बचे 13 और 28 की होगी जरूरत. 13 गेंद 28 की जरूरत है. मुकाबला डुई डाई वाला मुकाबला. जो जीतेगा वो सिकंदर. स्पीड अप होना जरूरी रहेगा मैदान के अंदर. ये मुकाबला अच्छा चलेगा और चलाना पड़ेगा. चलिए गेंदबाज रुकना नहीं है. 13 गेंदे 28 की जरूरत मैदान के अंदर. धकती पंडरी का ये मैदान. ये कहूंगा मैं
ये फुलटॉस, ये गलती के ऊपर गलती। शॉट तो अच्छा है, जाएगी सीमा के बाहर। ये लॉन्गा पर लॉन्गा के ऊपर या दंडवता छक्का। त्यानंतर आदरणीय प्रेम ठाकरे सर यांना विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचे। प्रेम ठाकरे सर या। नरेश भोसले यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय। नितेश चौधरी दादांचं देखील स्वागत करायचं प्लीज। 12 गेंदे 22 की होगी जरूरत। पहली ओवर की मैं बात करूंगा 5 आए थे, दूसरी ओवर पे आए थे 24 और बने 2 ओवर के बाद 29। ये क्रिकेट है। पहली ओवर मैं कहूंगा गेंदबाज के नाम थी और दूसरी ओवर मैं कहूंगा बल्लेबाज के नाम। उसका नाम है अरुण वाघमारे। उसने 3 छक्के 1 चौका डाला। ये पहली ओवर में ग्रेस कहूंगा, स्ट्राइक एंड पर नहीं थे अरुण वाघमारे। 12 गेंदे 22 की जरूरत। मुकाबला दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला दिल की धड़कन तेज नहीं करेगा। रुकावट नहीं आनी चाहिए दिल की धड़कन के ऊपर। अविनाश पाटील यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय। दिनेश गंभीर आणि संदेश पाटील यांचं देखील स्वागत करण्यासाठी विनंती करतोय। स्पीड अप होना चाहिए मुकाबले के अंदर। मैं कहूंगा 12 में चाहिए 22। अटैक और अटैक दूसरी ओवर में दिखाई दिया मैदान के अंदर। ये मुकाबला दोनों टीम छोड़ने के लिए तैयार नहीं। एक तरफ गेंदबाजी करने वाली टीम मैं कहूंगा मराठा वॉरियर्स और दूसरी तरफ पाटिल वॉरियर्स। ये दोनों टीम पाटिल 11 टीम। ये देखिए टप्पा बढ़ने के बाद ये क्या किया, ये क्या हुआ मैदान के अंदर। मैदान के अंदर ये मुकाबला, ये मिसाइल मैदान के बाहर चली गई। अरुण वाघमारे लवकी डीजे। अरुण की मैं तारीफ करूंगा। 5 गेंद के ऊपर 23 रनों की शानदार पारी के लिए पाटिल वॉरियर्स स्वागत होना चाहिए अरुण जैसे बल्लेबाजों का। हॅलो, नक्कीच देवेंजी बुरके या ठिकाणी आले, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या। प्रत्येक मान्यवर येतो जे स्वागत आणि सत्कार मात्र या ठिकाणी केला जातोय। मायक्रोफोनवरती असतील भाई मस्कर। ये पहली गेंद के ऊपर विकेट मिला तो मिला। किसका विकेट मिला? अरुण वाघमारे मैदान के बाहर। रनआउट की विकेट खतरे की घड़ी में खड़ी है पाटिल और पाटिल 11 टीम। 11 गेंदे 22 रन। न्यू बैटर मैदान के अंदर स्वप्निल न्यू बैटर मैदान के अंदर। गेंदबाज स्पीड अप होना चाहिए, रुकना नहीं है। अब रुकेंगे तो मैच रुकेगी। ये रात तो रुकने वाली नहीं है किसी के साथ। 11 गेंदे। ये गेंद कारपेट शॉट का इस्तेमाल। सिंगल रन पूरा किया। क्या जाएंगे दूसरे के लिए पलटे थे, लेकिन यहाँ ना मैं कहूंगा, लेकिन ना हुआ। इसके कारण मिला सिंगल डबल के ऊपर भी ध्यान देना होगा जरूरी। आने वाली 10 गेंदे 21 का करना होगा पीछा। मयूर पाटिल मैं कहूंगा विकेट गया है, मैं कहूंगा अरुण वाघमारे का वो विकेट निर्णायक हो जाएगा पाटिल ऑरियंस के लिए। मराठा ऑरियंस अच्छी तरफ से चल रही है। अभी मैदान के अंदर ब्रॉकल की गेंद, लपक छपकती गेंद के विकेट कवर के में डॉट गेंद की भी समाप्ति। यह मुकाबला है, ये छोड़ने वाला नहीं है मुकाबला। गेंदबाज दिनेश पाटिल 9 गेंदे 21 की जरूरत। सोच रहूंगा अरुण वाघमारे क्यों गलती किया मैदान के अंदर। मैंने ये क्या किया मैदान के अंदर।
ये रुकावट मैदान के अंदर लाइयो पाटिल। ये गेंद कहीं पे नहीं गए, कहीं पे निशाना। बॉर्डर बैट का कोई कांटेक्ट नहीं, इसके कारण डॉट गेंद के ऊपर कोई नंबर होते। अच्छी तरफ से गेंदबाजी मैदान के अंदर दिखाई दे रही है। ये गेंदबाजी होना चाहिए, ये बल्लेबाजी खराब नजर आ रही है मैदान के अंदर। देवेश पाटिल, ये शॉट तो अच्छा खेला है, लेकिन खिलाड़ी वहां पर जाएंगे, लेकिन दूसरी रन के लिए दौड़ पड़े, लेकिन अंदर की तरफ आवाज आई क्योंकि स्ट्राइक एंड पे थ्रो होना चाहिए। उसका मुकाबला फिनिश किया बल्लेबाज का, बल्लेबाज बाद हुआ शाम। हॅलो हॅलो, धन्यवाद. टाटा स्टील कंपनीचे कर्मचारी आपण बघतो या ठिकाणी संतोषजी पुजारी, सुरेश नाडर, अलेक बेरा या ठिकाणी आले. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. वैभव खाडे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्य मात्र प्रत्येक मान्यवराचं स्वागत सत्कार मात्र या ठिकाणी केलं जाईल. नक्कीच पाहुण्यांचं देखील स्वागत झालं पाहिजे. आपण पाहिलं मयूर हा देवेश पाटील आहे ना, तो आताच पेपर देऊन आला, समजला न्यूज लागली का पेपरामध्ये सगळं चेंडू लिहिले का काय, म्हणायला हरकत नाहीये, कारण का क्रिकेटची आवड आहे आणि खेळ देखील जबरदस्त पाहायला मिळाला. मुकाबले के अंदर लिए चलता हूं न्यू बैटर मैदान के अंदर सुमित के ऊपर भरोसा जताया है, आने वाली गेंदें होगी 7 गेंदें और 20 रनों की होगी जरूरत. ये गेंद निर्णायक होगी मयूर पाटिल, इस गेंद के ऊपर अटैक करना पड़ेगा. स्पीड अप होना चाहिए, रुकना नहीं है. अंपायर अलर्ट कीजिए, टाइम अलर्ट है. 7 गेंदें 20 रन. ये गेंद टप्पा पड़ने के बाद विकेट कीपर ने किया था गलती, वहां पर बैकअप अच्छा था. 1 रन पूरा किया, क्या मिलेगा दूसरा. एक रन, हम पर 1 रन है ना, ओके. 1 रन और क्यों समाप्ति. 6 गेंदे और 19 रनों की होगी जरूरत. धनवटी मास्टर रुकना नहीं है, हम पर अलर्ट कीजिए. लेकिन क्या चाहिए, 6 गेंदे और 19 रनों की जरूरत. थर्ड अंपायर रनआउट के लिए थर्ड अंपायर की मांग की है, दिखिए. थर्ड अंपायर बेल्स पडले का बघू. 9 सेकंड से बेल्स पडले का बघू.
थर्ड एम्पायर डिसिजन आहे, फलंदाज बोर्ड झालाय, आउट झालाय, रन देखील पकडली जाणार नाहीये. अभी 6 गेंदे और 20 रनों की होगी जरूरत. 6 गेंदे 20 रन. अंपायर खुद चल पड़े और आकर देखा बेस कब गिरी है या कब नहीं. ये होता है अंपायर की ध्यान और अंपायर की क्षमता. स्पीडअप होना चाहिए, रोकना नहीं. मैं कहूंगा पहले ही कहा था, ये मुकाबले में देरी हो रही है. पहला मुकाबला इतना लेट हो रहा है. छह गेंदे और 20 रन की जरूरत देगी और मयूर पाटिल 6 विकेट भी जा चुकी है. आधी टीम मैदान के बाहर लौट चुकी है. 6 गेंदे 20 रन. 6 में चाहिए थे 19. बोल्ड होने के बाद वो रन नहीं जोड़ी जाएगी. अभी 6 में चाहिए 20. 6 गेंदे 20 रन. गेंदबाज के लिए तैयार. ये गेंद हवाई सफर किया है. सफर अच्छा नहीं है. खिलाड़ी वहां पर छाने के बाद ये कैच को छोड़ा. 2 रन आसार के साथ पूरा किया. क्या मिलेगा तीसरा रन. ये तीसरी रन खतरे में घड़ी में रन आउट की और एक झटका मिला. मैं कहूंगा झटके के ऊपर झटके मिले यहाँ पर पाटिल और इस टीम को. धन्यवाद. स्पीडअप होना चाहिए, रुकना नहीं, रुकावट नहीं आनी चाहिए. चलो 5 गेंदे बची, 18 रनों की जरूरत. 3 छक्के डालते हैं तो मुकाबला यहाँ पर पाटिल और ये टीम जीत सकती है. लेकिन क्या करेंगे मुकाबले के अंदर, जान तो डालनी पड़ेगी. 7 विकेट जाने के बाद इन 9 खिलाड़ी 9 के ऊपर खिलाड़ी आए. यश न्यू बैटर मैदान के अंदर. 5 गेंदे 18 रनों की होगी जरूरत. मुकाबला अच्छी तरफ से टन लेता हुआ नजर आया. यहाँ पर अरुण वाघमारे की विकेट जाने के बाद ऐसा लग रहा था मयूर अरुण वाघमारे जैसे बरसे थे मैदान के अंदर के 3 ओवर के बाद ये मुकाबला फिनिश करेंगे. इतनी ताकत थी लेकिन शांत किया अरुण वाघमारे बल्लेबाज को. ये क्या किया, ये गलती किया. ये पंजा मिला, नो का इशारा. उसके बाद 4 रन लौकी दीजिए. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतो आदरणीय प्रतीक खाडे साहेब देखील हा सामना पाहतात. तेही देखील शुभेच्छा दिल्यात. या आपण पाहतो देवा नावा आणि ठाणे नावे पंचायत प्रेमी लीग साठी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 5 गेंदे 13 रनों की होगी जरूरत. ये गलती किया गेंदबाज ने, उसका फायदा मिला. मैं कहूंगा पाटिल और इस टीम को यह मुकाबला अच्छा बनना चाहिए था. गलती करेंगे तो मैदान के बाहर जाएंगी. मैं कहूंगा मराठा और इस टीम यहाँ पर संकट के घड़ी में खड़ी है. अभी 5 गेंदे 13 रन. ये क्या किया, ये वाइड का आया इशारा. ये मुकाबला टन होता हुआ नजर आया मैदान के अंदर. 5 में चाहिए 12. 2 छक्के आते तो छक्का चलेगा यहाँ पर पाटिल और इस टीम का. क्या करेंगे. गलती के ऊपर गलती. लोहा गरम है तो हथौड़ा मारना चाहिए, तब जाकर बनेगा या बनाना पड़ेगा. 5 गेंदे 12 रन. ये फिर से वाइड गेंद का इशारा आया. 2 गेंद वाइड डाली. पहली गेंद के ऊपर नौता. अभी भी फ्रीड का इशारा ही है.
यहाँ पर छक्के चौके लगते हवा में गेंद रहेगी, कैच को लपकेंगे, आउट नहीं हो जाएगा क्योंकि फ्री हिट की ये गेंद है। 5 गेंदे 11 रन, मुकाबला ढूंढाई वाला मुकाबला मैदान के अंदर। 5 गेंदे 11 रन, प्रेशर प्रेशर भरी हुई गेंदबाजी हो रही है मैदान के अंदर। हॅलो, नक्कीच आपण बघतो या ठिकाणी आमचे अंकितजी साखरे आपण बघतोय व्यासपीठावरती येतात, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या। एक दिलदार व्यक्तिमत्व आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने जेवढं राजकारण तेवढं समाजकारण यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतो। अंकितजी साखरे आपण बघतो व्यासपीठावरती आले, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती येऊन असं रस्त व्हायचंय। 5 गेंदे 11 की होगी जरूरत, मुकाबला टन होता नजर आया मैदान के अंदर, सिलसिला मैदान के अंदर चल रहा, लेकिन बल्लेबाज जो है विनोद। हॅलो, समरजी कडव साहेबांना आपण ये विनंती करू। हवा में जबर किया विनोद ने, लेकिन खिलाड़ी वहां पर मजबूत हो क्या किया, ये मैदान के अंदर चिंगू चिंगू हो गया, कैच को भी छोड़ा और मिले 2 रन। ये 2 रन भी महंगे हो सकते हैं, कैच छोड़ा विनोद का, लपके थे और बीच में अटके यहाँ पर खिलाड़ी। 2 मिनिटं। समरजी कडव यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय अंकितजी साखरे यांचं या ठिकाणी मात्र स्वागत आणि सत्कार मात्र प्रत्येक मान्यवराचं येतोचे स्वागत आणि सत्कार मात्र या व्यासपीठावरती केला जातोय। 4 गेंदे 9 रन की होगी जरूरत, 4 गेंदे 9 रन। त्याच्यानंतर अहमद खोत ये सिविल इंजीनियर बैटर पे यांचं या खेले, ठिकाणी सिंगल स्वागत मिला केलं रन असर के साथ जाएगी सीमा रेखा के बाहर, ये आया अंदर होता 4 रन। पाटिल वॉरियर्स मैदान के अंदर जूझ रही है, यहाँ पर मुकाबला टन 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 देखने मिलेगा क्योंकि आने वाली 3 गेंदे 5 रन की होगी जरूरत। 3 गेंदे 5 रन, हाई वोल्टेज ड्रामा, हाई वोल्टेज मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, लेकिन यह मुकाबला किसने बदला, यह मुकाबला बदला था मैं कहूंगा अरुण वाघमारे ने, उसके बाद मुकाबला बना दिया विनोद। विनोद अच्छे खिलाड़ी है, 5 रन की होगी जरूरत, आने वाली 3 गेंदे और 5 रन की जरूरत। 3 गेंदे 5 रन, दिल की धड़कन तेज नजर आई, ये है मुकाबला। 3 गेंदे 5 रन, क्या करेंगे मुकाबला, ये फील्डिंग का नजरा, टाइम अलर्ट है, इसका ध्यान रखिए मैं कहूंगा मराठवाड़ियस टीम, टाइम के ऊपर ध्यान देना पड़ेगा। हॅलो, मराठा वॉरियर्स टीम आपल्याला आयोजकांकडून सूचना येते, वेळेचा विलंब त्या ठिकाणी करू नका अशी आपल्याला कलकलेची विनंती आहे। 3 गेंदे 5 रन की होगी जरूरत, यह मुकाबला टन नजर आया, उसके बाद चौवा भी कले के ऊपर साथ मोड़ा था, क्रॉस लाइन के ऊपर बैटर बल्लेबाजी कर रहा था, विनोद ने लगाया था आसान के साथ चौवा, उसके बाद 3 के ऊपर आए 5 रन। 3 गेंदे 5 रन, अच्छी तरह से मुकाबला। ये देखिए टप्पा बढ़ने के बाद यहाँ पर लेग स्टंप छोड़ के हुई गेंद जा चुकी है, हम पर का इशारा वाइड का, आने वाली 3 गेंदे और 4 रनों की होगी जरूरत। नक्कीच ठाणे नॅबेचे आमचे सदस्य आपण बघतोय, ग्रामपंचायत सदस्य संतोष शेठ खाडे या ठिकाणी आले, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं। दादा 3 बॉल झाल्यानंतर ना मॅच रोमांचकानंतर घ्या ना तुम्ही प्लीज ना। 3 गेंदे और 4 रनों की होगी जरूरत, मुकाबला टन होता नजर आया, लेकिन मैदान के अंदर ये मुकाबला जूझ रहा है, टाइम पास ज्यादा हो रहा है मैदान के अंदर, हम पर जो डिसीजन देना आपको देना पड़ेगा। 3 गेंदे 4 रन, ये आगे जाकर खेला, चारों पर को कूदो, उसके बाद सवाल और मिलता हो और एक झटका।
धन्यवाद डीजे मास्टर। 8 विकेट जाने के बाद 10वें नंबर पर कौन सा बल्लेबाज जाएगा? 2 गेंदे 4 रनों की होगी जरूरत। 10 के ऊपर नंबर जाने वाला बल्लेबाज करण। हॅलो हॅलो, स्पीडअप घ्या, लगेच जास्त उशीर करू नका। याच्यानंतरची लढत आपण मैदानावरती सरपंच 11 त्याचे संघमालक आपण बघतोय अंकित शेठ साखरे, त्याच्यानंतर भगवान पाटील, विठोबा बद्रिके, त्याच्यानंतर संदीपजी बोरले आणि त्याच्या विपक्ष मात्र शिवतीर्थ 11 संघमालक नितीन चौधरी, संजय कडव, सतीश बंटी नलावडे आणि दर्शनजी आंग्रे। ही लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल। नमस्कार। ये करण आया है, करण अर्जुन जरूर आएंगे मैदान के अंदर। ये करण तो आया है, अर्जुन किधर है? 2 गेंदे 4 रन। ये गेंद टप्पा पड़ने के बाद ऊंची रही थी ये मैदान के अंदर। क्या हो रहा है लेकिन अंपायर क्या डिसीजन है? ये चेंजिंग नहीं हो जाएगा। दोनों एंड से स्ट्राइक छोड़नी पड़ती है। ये दोनों एंड से स्ट्राइक नहीं छोड़ी उसके बाद ये रन भी पकड़ा नहीं जाएगा और विकेट भी पकड़ा नहीं जाएगा। 1 गेंद और 4 रनों की होगी जरूरत। एक गेंद 4 रन। मयूर पाटिल यह मुकाबला दिल की धड़कन तेज तो करेगा लेकिन क्या होगा? ये पाटिल ओरियंस की टीम सोच रही किस तरफ का बल्लेबाज होगा। 10वें खिलाड़ी है, उसको कारनामा अच्छा दिखाना पड़ेगा। 1 गेंद 4 रन। 1 गेंद 4 रन। दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला। ये मुकाबला अच्छा चलेगा। सभी दर्शक इस मुकाबले का आनंद ले रहा है, उसका भी मैं शुक्रिया अदा करूंगा। 1 गेंद 4 रन। ये मुकाबला बदला यहाँ पर अच्छा मुकाबला मैदान के अंदर दिखाई दे रहा। मराठी ओरियंस टीम ने मुकाबला जीता आसान के साथ। मैं नहीं कहूंगा ये मुकाबला जीता है, पूरा सामना करना पड़ेगा। कटी रास्ते से जा रही थी, उसके बाद कांटों के ऊपर चल रही थी मराठी ओरियंस टीम। आखिरी वक्त पर दिलचस्प हुई थी, उसके बाद अपने ऊपर काबू रखा।